सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। प्रिय दर्शक हो, तुम्ही डिस्कव्हरीवरील मगरीने किंवा वाघाने शिकार केलेली पाहिली असेल। शिकार अशी अचानक दबा धरून बसते आणि समोरच्याला कळूही देत नाही। पण तुम्हाला माहिती का, आपल्या धुळे शहरातले रस्ते सुद्धा आता डिस्कव्हरीच्या शिकारीसारखे वागायला लागलेत। कधी कुठे कोणता रस्ता अचानक आ वासून बसेल आणि तुम्हाला आपल्या पोटात घेईल याचा नेम राहिलेला नाही। होय, आज धुळ्यात एक अजब गजब आणि तितकीच धक्कादायक घटना घडली। धुळ्याहून शिंदखेड्याला जाणारी बस चालली होती। सगळं कसं शांत होतं, पण अचानक धपकन आवाज आला आणि रस्ता थेट खाली धसला। रस्त्याला एवढं मोठं भगदाड पडलं की बिचारी एसटी बस तिथेच चक्क जाम झाली। बस अडकली तर अडकली, पण मागून येणारे वाहन चालकही अचानक ब्रेक लागल्यामुळे एकमेकांवर आदळलेत। सुदैवाने आज यमराज सुट्टीवर होते, म्हणून कोणाचाही जीव गेला नाही, फक्त किरकोळ दुखापतींवर निभावलंय। पण जर एखादा मोठा अनर्थ घडला असता तर याला जबाबदार कोण? आता या घटनेनंतर धुळेकर नागरिक आणि बसमधील प्रवासी या घटनेचे रील बनवून सोशल मीडियावर मजा घेत आहेत। विषय मजेशीर वाटत असला तरी यामागचं गांभीर्य काळजाचा ठोका चुकवणारा आहे। आज आमचे काही सरळ आणि निरुत्तर करणारे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, जर मागचा वाहन चालक भरधाव वेगाने आला असता आणि त्या बसच्या लोखंडावर आदळून त्याचा जागीच मृत्यू झाला असता तर त्याच्या मृत्यूची जबाबदारी कोणी घेतली असती? प्रश्न दुसरा, धुळ्यातील रस्त्यांच्या या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी कधी होणार? प्रश्न तिसरा, महानगरपालिका आयुक्त माननीय महापौर की तो मलिदा खाणारा बांधकामाचा ठेकेदार? रिपीट घ्या सर। प्रश्न तिसरा, महानगरपालिका आयुक्त माननीय महापौर की तो मलिदा खाणारा बांधकामाचा ठेकेदार? नक्की जनतेच्या जीवाशी खेळणारा मुख्य सूत्रधार कोण आहे?